हे जे क्रिएटर आहेत यूट्यूबवरचे, त्यांना कधी पाहिलं आहे का तुम्ही? तुम्हाला ते अपडेट दिसतात, पण त्यांची घरातली खूप गडबड असते बरं का. त्यांचं घरातली सिच्युएशन खूप बिकट असते. म्हणजे समजा आता मी स्वतःचंच उदाहरण देते. जर मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि माझ्याकडे फिक्स टाईम सांगितला की 20 मिनिटात तुला जे काही करायचं ते कर, नंतर स्वयंपाकाची तयारी कर. असं जर मला सांगितलं असतं ना, तर कधी-कधी माझ्याकडून आहे ना, दूध गॅसवरच राहतं आणि मग नंतर व्हिडिओ झाला की मस्तपैकी मला बोलणे पण बसतात. परत मी सॉरी म्हणते, परत कामाला लागते. म्हणजे ही दुधाचीच गोष्ट सांगितली. कधी-कधी भाजी ठेवली जाते किंवा कणिक मळता-मळता वाटतं की नाही, अगोदर आपण व्हिडिओ करू आणि नंतर स्वयंपाकाला लागू. खूप काही डोक्यात असतं. म्हणजे नाही, 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 आज आपण केला तर आपला दिवस छान जाईल. दिवसभर आपण भरपूर कामं करतो. पण हे जे जे क्रिएटर आहेत, त्यांनी स्वतःला झोकून दिलं या कामासाठी. त्यांच्या घरातली सिच्युएशन इतकी बिकट, बसता, उठता, बोलणे बसतात. तुम्हाला म्हणते ते कॅमेऱ्याच्या समोर खूप भारी दिसतात. ओरिजिनल लाईफमध्ये खूप हालत बेकार आहे त्यांची. कधीतरी तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेताना आवर्जून बिना बिना सेट करता, बिना कॅमेऱ्याच्या समोर असताना त्यांना विचारा, की सगळे व्हिडिओ करत असताना काय-काय सिच्युएशन झाली. अक्षरशः डोळ्यातून पाणी सांगतात. पण ते रिअल लाईफ अजिबात सांगायची नाही कॅमेऱ्याच्या समोर. सगळं असं एकदम स्मार्ट असल्यासारखं बोलावं लागतं. पण ओरिजिनल लाईफमध्ये तुम्हाला बोलणे बसणार, तुम्हाला भरपूर काही हां, हां, आता काय वेडीच झाली आहे, तुला नादच लागलाय, येऊन जाऊन तुला आवरायचंच असतं, येऊन जाऊन मेकअपचाच नाद आहे. हे झालं लेडीजचं. तसं जेंट्सचं येऊन जाऊन एकटाच बसतो, त्या रूममध्ये काय करत असतो, काय कळत नाही. हे आण, ते आण, नुसता येडा झालाय तो. हे अक्षरशः त्या क्रिएटरवाल्याला घरातले नावं ठेवत असतात. गंमत सगळ्यात महत्त्वाची कुणाची माहिती आहे का? जे आवडीने मोबाईल पाहतात ना, त्यांना पण घरातले नावच ठेवत असतात. सारखा मोबाईल घेऊन बसतो आणि जे त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ अपलोड करत असतात, त्यांना पण घरातले नावच ठेवत असतात. काय वेड लागल्यासारखं त्या कॅमेऱ्याच्या समोरच असतं. म्हणजे नेमकं हुशार कोण आहे यातलं? प्रश्न पडतोय बरं तुम्हाला. तुम्ही पण विचार करा. आता ड्रीम काय आहे? कॅमेऱ्याच्या समोर उभं राहून बोलणं, हा कॉन्फिडन्स वाढायचे एक स्टेज आहे. असा विचार करून रोज अपलोड करायचा व्हिडिओ आणि जो पाहतो ना, त्याला असं वाटतं की मी मी कुणाला तरी पाहील, मी मोटिव्हेट होईल आणि मी पण माझ्या लाईफमध्ये काहीतरी नवीन अचीव्ह करेल. असा विचार करून तो रोज एक असे भरपूर रील शोधत राहतो, की कोणती तरी चांगली भेटेल आणि मी मोटिव्हेट होईल. अशा विचारात तो राहतो आणि जो करणारा असतो त्याला वाटतं, की मी इतके सारे व्हिडिओ करतो ना, त्यातला एक तरी माझा आहे ना स्टार चमकवणार, एक तरी माझा व्ह्यूज वाढवणार, एक तरी फेमस होणार, असा विचार करून तो टाकत राहतो. आता ह्या सगळ्या गोंधळात आहे ना, रिअल लाईफ खूप अवघड आहे. तुम्ही ह्याचा विचारच करू नका. मस्तपैकी व्हिडिओ पाहत राहत जा आणि आनंद घेत राहत जा. आजचा हा वेगळा व्हिडिओ आहे. कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ पाहताय त्याच्यासाठी पण खूप सारे धन्यवाद.